नमस्कार, मी रुपाली। आज आपण अलिबागकरांची फेवरेट अशी आळूवडी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी मी आळूवडीची पाने घेतली आहेत। पानाच्या मागच्या बाजूच्या शिरा अशा प्रकारे सुरीने काढून घ्यायच्या आहेत। मी पाने 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवली होती, त्यामुळे त्याच्या खालचा भाग थोडासा पिवळसर झाला होता, तो मी कापून घेतला आहे आणि सर्व पानांच्या शिरा सुरीने कापून घेतल्या आहेत। एका टोपामध्ये 1/2 किलोपेक्षा जास्त असे बेसन घेतले आहे। छोटी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे। 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, किचन किंग मसाला टाकते। तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर ते सुद्धा टाका। 2 ते 3 चमचे खोबरे, 2 मिरच्या आणि आलं लसूण, कोथिंबीर हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। खोबऱ्याचे प्रमाण जास्त झाले तर आळूवड्या तेलामध्ये सुटू शकतात। खोबरे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल, पण खोबऱ्यामुळे आळूवडीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी थोडेसे टाकत आहे। हे वाटण मी त्यामध्ये टाकते आहे। सोबतच थोडीशी चिंच घेतली आहे, ती पाण्यामध्ये खळून घ्यायची आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतले आहे। हा उरलेला चिंचेचा गर मी टाकून देत आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे गूळ घ्यायचा आहे, तो या चिंचेच्या पाण्यामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। चिंच गुळाचे पाणी मी हळूहळू करून या पिठामध्ये टाकते आहे। उरलेले पाणी गाळणीने गाळून टाकते आहे, कारण खाली तळाशी चिंचेचा आणि गुळाचा कचरा राहतो। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। पीठ जास्त पातळ करू नये आणि जाडही करू नये। अशा प्रकारे पानांना पीठ लावून घ्यायचे आहे। अशी एकावर एक पाने ठेवून पीठ लावून घ्यायचे आहे। एकावर एक उलट सुलट अशी पाने टाकायची आहेत। 4 ते 5 पाने अशी एकावर एक करून लावून घ्यायची आहेत। तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। अशी दोन्ही बाजूने पाने मोडून त्याचा छानपैकी रोल करून घ्यायचा आहे। आपला आळूवडीचा रोल तयार झाला आहे। दुसऱ्या आळूवडीचा रोल मी सुरीने कापते आहे, म्हणजे तो भांड्यामध्ये व्यवस्थित ठेवता येईल। इडली पात्रामध्ये पाणी घेऊन त्या डिशला तेल लावून त्यामध्ये अशा प्रकारे रोल ठेवले आहेत आणि हे मीडियम टू हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनिटे वाफवायचे आहेत। आपले आळूवडीचे रोल तयार आहेत। थंड झाल्यानंतर आपण आपल्याला हव्या तशा याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। तेल छान तापले की मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचे आहेत। स्लो गॅसवर तळल्या तर वड्या तेलकटी होतील आणि फास्ट गॅसवर तळल्या तर करपून जातील, त्यामुळे मीडियम फ्लेमवर तळायच्या आहेत। आपल्याला हवा तसा गोल्डन ब्राऊन कलर आला की काढायच्या।
मी काही वड्या कुरकुरीत आणि काही वड्या नरम अशा तळल्या आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.